पाठाडी नर्सिंगमध्ये कल्याणच्या शहरामध्ये. आणि इथं हर प्रकारचे तुम्हाला ते झाडं तुम्हाला बघायला भेटतात. तर हे बघा ह्याच्यामध्ये हर एक प्रकारची तुम्हाला झाडं भेटतील बघायला. पाठाडी नर्सिंगमध्ये पुदिना, अक्कलढा, नंतर सर्पगंधा, हर एक प्रकारची लवंगची झाडं आहेत, मिरीवेलची आहेत, पेपरमिंट, अडुळसा, हर एक म्हणजे आयुर्वेदिक तुम्ही त्या वस्तू तुम्ही झाडं लावलं तर तुम्ही ते यूज करू शकता. परत हे लवंगचं झाड आहे, मिरीवेलचं आहे, नंतर तमालपत्र आहे, हे नागचपाचं बी, हर एक म्हणजे तुम्ही झाडं लावून तुम्ही तुमच्या घरची शोभा वाढवू शकता. आयुर्वेदिक हे तुम्ही हे कोकम कलम आहे, हे जायफळचं आहे, हे औषध, हे वेलचीचे आहे बघा, हे वेलचीचं बी हे झाड आहे, हे तुम्ही यूज करू शकता, तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता. कोकम कलमचं झाड आहे, हे बी तुम्ही तुमच्या घरी तुम्ही लावू शकता. भरपूर हर एक प्रकारचे तुम्ही झाडं आहेत ते तुम्ही तुमच्या घरी हे करू शकता. कापूरचं आहे बघा, हे कापूरचं बघा, हे कापूर आहे, हे कापूरसुद्धा तुम्ही ज्या पण देवाला कापूर हे करतो त्याच्यावर ते झाड येतं. हे बघा हिरवी केळीचे बी इथं झाड आहे, ते तुम्ही यूज करू शकता. अजून तुम्हाला भरपूर प्रकारचे तुम्हाला दाखवतो, या तुम्ही बघा. किती मोठं कल्याण शहरामध्ये पाठाडी नर्सिंग त्यामध्ये तुम्हाला हर एक प्रकारचे तुम्हाला झाडं बघायला भेटतात. हे बघा, इथं बघा, इथं बघा, हे बघा, वेलची केळी बी आहे बघा. वेलची केळी किती मोठा पूर्ण रोपं लावलेली आहे. किती एकदम व्यवस्थित नैसर्गिक घराची तुमची शोभा वाढू शकतात. हे बघा जसं हापूस आंब्याचे बघा, हापूस आंब्याचे झाड बी इथं आहे, ते तुम्ही लावू शकता. तुमच्या घराची तर तुमची जागा मोठी असेल या तुमचं ग्राउंड मोठं असेल तर तुम्ही हे हापूसचं झाड तुम्ही लावू शकता. आणि माझे आज तुम्ही बघितलं आहे की इथं येऊन तुम्हाला हर एक प्रकारचे तुम्ही झाडं बघितले आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझे सबस्क्राईब वाढवा आणि चॅनल माझं ग्रोथ करा. शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना, आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा सगळ्यांना. थँक्यू, बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. थँक्यू.